नमस्कार, मी सचिन देवडे. सचिन देवडे नॉलेज कट्टा या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण भाषण कला क्षेत्रातला तिसरा व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येतोय. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे भाषणाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने, आकर्षक पद्धतीने आणि चित्तवेधक पद्धतीने आपण कशी करू शकतो याची आपल्याला आयडिया येईल. आणि हे व्हिडिओज ज्यांना भाषण करता येत नाही किंवा ज्यांच्यामध्ये मनामध्ये न्यूनगंड आहे अशा लोकांसाठी नक्कीच उपयोगी पडतील याची मला खात्री आहे. तर कुठलंही भाषण करताना त्या भाषणाचे एकूण 3 टप्पे असू शकतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे भाषणाची सुरुवात, नंतर भाषणाचा मध्य म्हणजे भाषणाचा मुख्य भाग किंवा भाषणाचा आशय, आणि तिसरा टप्पा म्हणजे भाषणाचा शेवट. तर या 3 भागांपैकी आज आपण भाषणाची सुरुवात कशी करावी हा टप्पा पाहणार आहोत. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो की आपण भाषणाची सुरुवात कशी करावी. खरं तर एखादा कार्यक्रम कोणता असतो हे आपल्याला माहीत असतं, त्या कार्यक्रमाविषयी आपण बोलू शकतो, परंतु ॲक्च्युली आपल्या भाषणाची सुरुवात कशी करावी असा संभ्रम लोकांच्या मनामध्ये असतो. तर भाषणाची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे, चित्तवेधक असली पाहिजे, म्हणजे आपल्या समोर बसलेल्या वक्त्यांचं आपल्याकडे लक्ष केंद्रित झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आकर्षक आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्या भाषणाची सुरुवात झाली तर ते आपण म्हणतो ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की वेल बिगिनिंग इज हाफ डन, म्हणजे तुमची सुरुवात जर चांगली झाली तर तुमचं भाषण अर्ध भाषण चांगलं झाल्यासारखे असते. म्हणजे तुमचं अर्ध काम हे तुमच्या सुरुवातीच्या परफॉर्मन्सवरती अवलंबून असतं. म्हणून भाषणाची सुरुवात ही आकर्षक, चित्तवेधक आणि समोरच्या श्रोत्यांचं अवधान खेचून घेणारी असली पाहिजे. आता आपल्याला भाषणाचे अनेक प्रकार आपण पाहिले, अनेकांची भाषणं आपण ऐकतो. तर अमेरिकेमध्ये शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात कशी केली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. खरं तर स्वामी विवेकानंदांचा पेहराव पाहून खरं तर तिथली लोकं त्यांच्यावरती हसली होती. परंतु ज्यावेळेस स्वामी विवेकानंद त्या लोकांच्या समोर बोलायला उभे राहिले आणि त्यांनी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो या शब्दांचा उच्चार केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांचं भाषण हे तिथं कसं झालं आणि अख्खी धर्म परिषद त्यांनी त्या भाषणाच्या जोरावरती कशी जिंकली हे आपण पाहिलेलं आहे. म्हणूनच आपल्या भाषणाची सुरुवात प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती असं म्हणेल की नमस्कार आणि सभ्य स्त्री पुरुष हो, अशाही पद्धतीने काही लोक आपल्या भाषणाची सुरुवात करतात. समजा ज्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भाषण करण्याची संधी मिळाली त्या कार्यक्रमामध्ये कोण प्रमुख पाहुणे आहेत त्या लोकांची नावं घेऊन आपण आपल्या भाषणाची सुरुवात अगदी साध्या पद्धतीने देखील करू शकतो. म्हणजे काही लोक आपल्या भाषणाची सुरुवात करताना बघा एखादी छोटीशी गोष्ट असते की त्या आशयाला अनुसरून किंवा तिथल्या ज्या प्रसंगाला अनुसरून अशी एखादी छोटीशी गोष्ट काही लोक सांगतात. काही लोक आपल्याला आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. किंवा बऱ्याच वेळा कार्यक्रम मोठा झालेला असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये लोक कंटाळलेले असतात, त्यावेळेस एखादा छोटासा विनोद सांगून सुद्धा काही लोक आपल्या भाषणाची सुरुवात करतात आणि लोकांना त्या ठिकाणी म्हणजे एक चांगलं वातावरण लोकांना फ्रेश करण्यासाठी किंवा लोकांचा कंटाळा घालवण्यासाठी असा हलका फुलका विनोद सांगून लोक आपल्या भाषणाची सुरुवात करतात. काही श्रोते आपल्या भाषणाची सुरुवात महापुरुषांना आणि त्यांच्या विचारांना वंदन करून करत असतात. आता मी एका भाषणाची सुरुवात तुम्हाला सांगतो. ती सह्याद्रीचं दैवत आणि महाराष्ट्राचं कुलदैवत ज्यांनी मराठी मातीच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसांना स्वाभिमानानं जगता यावं म्हणून अखंड आयुष्यभर गनिमांशी झुंज दिली ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी तुम्हाला, मला आणि या भारत देशातील प्रत्येक गोरगरीब व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळवून दिला ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवणारे क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकहिताची समाजहिताची कार्य आपल्या खाजगी तिजोरीतून करणाऱ्या आणि सलग 28 वर्ष भारतीय उपखंडावरती लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, माता भीमाई, त्याचबरोबर नरवीर राजे उमाजी नाईक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वच महान विभूतींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. म्हणजे अशा पद्धतीने ही भाषणाची सुरुवात होऊ शकते. त्याचबरोबर कोकणामध्ये एका कार्यक्रमामध्ये गेलेला असताना त्या ठिकाणी एक व्याख्यानाचा कार्यक्रम होता आणि त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये तिथं आलेले जे वक्ते होते त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात अशा पद्धतीने केली की डोंगराच्या कमी अधिक उंचीच्या घनदाट जंगलांनी व्यापलेल्या रांगा, हिरव्यागार भाताच्या शेतांची खाचरं,
खालून झुळझुळ वाहणारी नदी आणि परमेश्वरानं महाराष्ट्रातल्या ज्या प्रदेशावर आणि जिथल्या माणसांच्या मनावर सौंदर्याची मुक्तहस्तपणे उधळण केली तो प्रदेश म्हणजे कोकणचा हा निसर्गरम्य परिसर आणि ती माणसं म्हणजे जी माझ्या समोर बसलेली आहेत ते आपण सर्वजण. अशा पद्धतीने सुरुवात केली. समजा एखाद्या महिलांचा कार्यक्रम आहे, आता आपण महिला दिन साजरा करतो. महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये एक ठिकाणी अशी भाषणाची सुरुवात झाली होती की कौशल्याशिवाय राम नाही, देवकीशिवाय श्रीकृष्ण नाहीत, माँसाहेब जिजाऊंशिवाय शिवराय नाहीत आणि मुलींशिवाय पुन्हा मनुष्य जन्म नाही. म्हणून मुलगी वाचवा, देश वाचवा आणि मुलगी असल्याचा सार्थ अभिमान बाळगा. कारण जर आजची मुलगी वाचली तरच राजे शिवछत्रपतींच्या माध्यमातून न्यायाचं हिंदवी स्वराज्य साकारणारी एखादी राजमाता जिजाऊ निर्माण होईल. जर आजची मुलगी वाचली तरच क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या मृत्यू पश्चातही त्यांचं सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य नेटानं पुढं चालवणारी एखादी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निर्माण होईल. आणि जर आजची मुलगी वाचली तर आणि तरच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकहिताची, समाजहिताची कार्य आपल्या खाजगी तिजोरीतून करणारी आणि सलग 28 वर्ष भारतीय उपखंडावरती लोककल्याणकारी राज्य करणारी एखादी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निर्माण होईल. म्हणून मुलगी वाचवा, देश वाचवा. म्हणजे अशा पद्धतीने हे चित्तवेधक, आकर्षक पद्धतीने आणि लोकांचं अवधान खेचून घेणारी जर भाषणाची सुरुवात आपली झाली तर आपलं भाषण निश्चितपणे चांगलं होत असतं. म्हणून एका ठिकाणी असे शेतकरी मेळावा आयोजित केला होता आणि त्या शेतकरी मेळाव्यामध्ये जे वक्ते होते त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अशी केली की काळ्या मातीच्या हृदयातून हिरवं स्वप्न फुलविणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान, प्रयोगशील वृत्ती आणि अपार कष्ट या त्रिसूत्रीच्या जोरावरही खडकाळ माळरानावर सुद्धा नंदनवन फुलवणाऱ्या, जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन निर्यातक्षम फळांची निर्मिती करून जगभरातील लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणाऱ्या माझ्या समोर बसलेल्या सर्व शेतकरी बांधवांना सर्वप्रथम मी वंदन करतो. म्हणजे अशा पद्धतीने एक आकर्षक पद्धतीने त्यांनी सुरुवात केली होती. म्हणजे जर सुरुवात चांगली असेल तर आपलं भाषण निश्चितपणे चांगलं होत असतं. त्याचबरोबर काही लोक काही कवितेच्या चांगल्या ओळी शोधून त्या आपल्या भाषणाच्या सुरुवातीला वापरतात किंवा एखाद्या गाण्याचं एखादं कडवं असेल, एखादा प्रसिद्ध महापुरुष असतील, त्या महापुरुषांचे त्यांनी बोललेली वाक्य असतील. उदाहरणार्थ आपण पाहिलं लोकमान्य टिळकांचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. म्हणजे असे महापुरुषांची प्रसिद्ध वाक्यांनी सुद्धा आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो. म्हणून मित्रांनो, आपलं भाषण करायचं आहे, नक्कीच शिकायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्या भाषणाची सुरुवातसुद्धा आकर्षक पद्धतीने झाली पाहिजे. त्याचे काही मी नमुने आपल्याला सांगितले. याहीपेक्षा आपण हे काही चांगलं वेचलेलं, काही वाचलेलं जे आणि काही आपण लिहून ठेवलेल्या ज्या ओळी आपल्याकडे असतील किंवा चांगले संदर्भ यांचा वापर करूनही आपण आपल्या भाषणाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करू शकता. धन्यवाद. आजच्या या भाषण कलाचे तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भाषणाची सुरुवात कशी करायची हे पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाषणाचे मुद्दे कसे काढायचे, भाषणाची तयारी कशी करायची हा विषय आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो, आपण सर्वांनी सचिन देवडेज नॉलेज कट्टा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती भाषण कलेच्या व्हिडिओसोबतच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या मुलाखती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर शालेय मुलांसाठी, पालकांसाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.